पावसाअभावी यंदा अभूतपूर्व अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात सर्व नदी नाले कोरडे पडलेले, विहिरींनी तळ गाठलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण तर झालेलाच आहे, मात्र सर्वात जास्त फटका बसतोय तो मेंढपाळांना. कारण नदी नाले कोरड्या पडल्यामुळे भटकंती करणाऱ्या मेंढपाळांवर मेंढ्या कशा जगवाव्या असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. माझ्यासोबत काही मेंढपाळ आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का मेंढ्या जगवण्यासाठी पाण्याची ते कशी व्यवस्था करताय आणि त्यांच्यावर काय काय प्रसंग येतोय. ताई, काय म्हणाल, किती मेंढ्या आहेत तुमच्या आणि तुम्ही कसं त्यांना पाण्याची व्यवस्था करताय? 30-35 मिनिट आहे. पाण्याचं लय अवकाळ आहे, पाणीच नाही. मग पाणी वडून पाजावं लागतं, शेतकरी पाणी पाजू देते नाही. पण मग असं बळजबरीनं पाजावा. किती वर्षापासून तुम्ही मेंढ्याचं हे करताय? आम्ही जशी लग्न झाली तसे आमचे मेंढरे. मग ह्या अगोदर कसं व्हायचं आणि आता कसं होतंय? आता तू घर बरं होतं, पण यंदा लय दुष्काळ, पाणीच भेटत नाही. मग मेंढ्यांना कुठून कसं पाणी आणतात, काय काय करतात तुम्ही? वडून पाणी पाजतो, शेतकऱ्याच्या रावण्या करावं लागत. कधी कधी हाकलून देतात, कधी कधी हाकलून द्या. मग मेंढ्याची जी परिस्थिती, मग चाऱ्याचा कसा प्रश्न? चाऱ्याचं लय अवघड आहे. हे असे लिंब डाळावं काही काय असं अवकाळ आहे, खायच्या त्रास सहन करावा लागतो. हां तरच. मग आता तुम्ही कुठून आले आणि कुठे चालले आता ताई तुम्ही? आम्ही आता सोडल्या इडं डाळ्या बांधल्या, लिंब डाळे इडं चारल्या का पाणी पाजावा, बस एवढंच. भाऊ, काय म्हणाल, कशी परिस्थिती आहे यंदा तुमचे मेंढ्यावर, काय प्रसंग आलेला आहे? प्रसंग म्हणजे दुष्काळाचे, आता खायला नाही, प्यायला नाही, पाणी नाही. त्याच्यामुळे आता समजायचे असं चालू आहे. हे झाडाचं पालं कधी खात नव्हते, पण आता खायला लागले. तर मग पाण्याची काय परिस्थिती आहे आणि तुम्ही कुठून आले आणि कसं तुम्हाला कुठे कुठे जावं लागतं, कशी भटकंती करतात तुम्ही? आणि आम्हाला बाहेरगावी जावं लागतं, इडं बिरे राहावं लागतं, इडं चारावं लागतं. शेतकऱ्याची इडं काही कामेधंदे करून समजायचंच इडं चारावं. नदी नाल्यात काय परिस्थिती आहे, विहिरीत काय परिस्थिती आहे आणि विहिरीमध्ये पाणीच नाही आहे सध्या. जे आता काही ना टँकर टाकेले ते पाजू देते, काही हे करते, गागते, हे होतं. नदी नाल्यांचा काय? नदी नाले कोरडे, पाण्याचा ठेम नाही. आत्ता मागं पडलं, पण पाणीच पडून बी ते राहिलं नाही. मग मेंढ्या जगवताना काय करतात? आता मेंढ्याला काय कुटी आणावं, 7-8 हजाराची कुटी आणली, आता ये नाही बागत, त्याच्यामुळे हे झाडपाला बी तोडून चारावं लागतं. भाऊ, टँकरने विकत पाणी घेऊन तुम्हाला ते परवडतं, तुम्ही तसं करताय का? नाही, अजून नाही तसं केलं. काय फक्त विहिरीवच वडतो, विहिरीवच पाजतो. मग टँकर काय? टँकर गावासाठी, शाळा मेंढ्यासाठी थोडं. गावाला 2 टँकर येते, बस तेवढ्याची. मग तुम्हाला टँकर परवडणार आहे का? नाही, टँकर नाही परवडणार. 3-4 हजार रुपये टँकरवाला द्यायचे, मग हे इकूनच त्यांना पाजावं लागणार आहे ना. त्याच्यामुळे पैसा नाही, काही नाही. जो वडू देतो त्याच्याकडं पाजावा, येळभर बसावं, हिंडावं. आणि ज्या ठिकाणी तुम्ही सांगतात थांबतात, त्या ठिकाणी शेतकरी तुम्हाला पाणी घेऊ देतात का हाकलून देतात? नाही, हाकलून नाही देत, पाजू देत. ठीक, काही चांगलं आहे, काही वाईट आहे अशी. काय आता मग एवढ्या मेंढ्या आहेत तुमच्याजवळ, त्यांच्यासाठी कसं तुम्ही व्यवस्था करणार आहात? काय आता ते निमगाव निंबतीवरून भुसा नेले, ते संध्याकाळी चारावं, येळं माळा असं झाडपाला तोडून चारावं, एवढीच परिस्थिती अवघड आहे पाण्याची, बस. भाऊ, एकूण किती मेंढ्या आणि किती वर्षापासून तुम्ही मेंढ्याचं करताना, या अगोदर कशी परिस्थिती असायची? आता मी 4वी-5वी पासून जसं सोडून देईल शाळा, तसे वळू राहील मेंढी शाळा. अजून वळूच राहील. इतक्या वर्षापासून काय अशी परिस्थिती निर्माण झाली? नाही, कधीच नाही. हे 2 वर्षापासून, 2-3 वर्षापासून. मग काही मेंढ्या दगावल्या का तुमच्या पाण्याअभावी? नाही, काहीच नाही, ते काहीच नाही झालं. आजेरी नाही, उजेरी नाही, काहीच नाही. एकूणच आपण बघितलं तर परिस्थिती अवघड आहे.
यावर्षी दुष्काळामुळे मेंढ्यांना पाणी कुठून आणावं आणि त्यांना जगवावं तरी कसं, असा प्रश्न या मेंढपाळ बांधवांना पडलेला आहे. त्याच्यामुळे शासनाने जसं गावाला टँकर देतात तसं मेंढ्यासाठी आणि पशुधनासाठी देखील काहीतरी छोटी व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी देखील मेंढपाळ बांधव करीत आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.